उपस्थित सर्व भाविक आणि सज्जन, सर्व समर्थ सेवेकरी आणि परिवार, आज गुरुवार, प्रति आठवड्यात गुरुवार आणि रविवार कार्याचा कामकाजाचा दिवस आणि स्वामींच्या जनता दरबाराचा दिवस. गेल्या अनेक शतकांची परंपरेनुसार या ठिकाणी देशाच्या, राज्याच्या, जगाच्या सीमारेषा ओलांडून असंख्य भाविक आणि सेवेकरी स्वामींच्या चरणावर नतमस्तक होऊन येणाऱ्या अनुभूतीला सामोरं जाऊन आपल्या अनुभूतीतून दिव्यानं दिवा लागण्यासाठी, ज्योतीनं ज्योत लागण्यासाठी, हा देश, हे जग स्वामीमय होण्यासाठी प्रयत्नशील असणारे, वेळ देणारे असंख्य भाविक आणि परिवार आज आपल्यात उपस्थित आहेत. आज गुरुवार आहे. सकाळी भूपाळीनंतर आपण सामुदायिकरित्या या कलियुगाचं प्रधान दैवत भगवान स्वामी महाराज आहेत. भगवान दत्तात्रेय त्यांनी घेतलेले सर्व आविष्कार त्याला कारणीभूत स्वामीच आहेत. म्हणून त्यांचं स्वामी चरित्र सारामृत याचं आज आपण सामुदायिकरित्या पठण केलेलं आहे. तत्पूर्वी आमच्या प्रतिनिधींनी सेवेकरी होण्यासाठी जे मागा हात वरती केले होते, पैकी आमच्या एका प्रतिनिधीनं स्वामी चरित्र सारामृताचा ओळख परिचय करून द्यावा. हे स्वामी चरित्र 21 अध्याय आहे. हे 1915 साली या ग्रंथनिर्माते विष्णू बळवंत थोरात, राहणार पालशेत, जिल्हा रत्नागिरी, आणि सुदैवानं आज रत्नागिरी जिल्ह्यातले सेवेकरीसुद्धा इथे आलेले, पाणी पाऊस बाजूला ठेवून ते यज्ञभूमीत बसलेले. त्यांनी समोरच्या सभामंडपात येऊन आपला परिचय देऊन सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड हे पावसाचे जिल्हे आहेत. अतिवृष्टी असूनही त्यांचं मन, त्यांची इच्छा, त्यांची श्रद्धा स्वामींच्या चरणावर आहे. म्हणून ते सेवा रुजू करण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत. आज संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान आळंदीहून होते. गेल्या 707 शतकापूर्वी महाराष्ट्राला भक्तीचं, ज्ञानाचं, कर्माचं मार्गदर्शन करणारे ज्ञानेश्वर भावंड, त्यांचं चिरकाल नाव आपण का घेतो? आज 7 शतकं झालेली आहेत, तरी काहीतरी असल्याशिवाय शतकानुशतक संत मालिकेचं नाव निघण्याला काही कारणं आहेत. त्यामागे काही त्याग आहे, त्यामागे काही ऊर्जा आहे, त्यामागे आपली श्रद्धा आहे, भक्ती आहे. त्याशिवाय हे नाव निघू शकत नाही. म्हणून आज पालखी प्रस्थान आळंदीहून होतं आहे. उद्या 20 जून रोजी मातोश्री ही ज्यांनी हिंदवी स्वराज्य घडवणारे महापुरुष, त्यांना जन्माला आणलं, त्यांचं संगोपन केलं, त्यांच्यावर संस्कार केले, आणि शिवछत्रपतींच्या मातोश्री जिजाऊ साहेबांची उद्या 20 तारखेला पुण्यतिथी आहे. यापूर्वी मागील महिन्यात त्यांच्या जन्मगावी देशातील, राज्यातील आमच्या भगिनी वर्गांनी एक सत्संग मेळावा त्या मातृतीर्थावर घेतलेला होता. आणि त्यांचा जीवनादर्श देशभरात, जगात आणि 7 समुद्रापलीकडे जिजामातेचा जीवनादर्श आमच्या भगिनींनी नव्या पिढ्यांपर्यंत पोचवण्यासाठी
हा सारा खटाटोप. म्हणून हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजीराजांचं हे महान कार्य आपण न कळत एक धर्माचं, देशाचं आणि संस्कृतीचं काम स्वामींच्या आशीर्वादानं करत आहोत. आणि हा स्वामींचा आशीर्वाद त्यांना कसा लाभला हे कदाचित इतिहासाला माहीत आहे की नाही मला माहीत नाही. परंतु 1674 साली प्रत्यक्ष गाणगापूरहून भगवान नरसिंह सरस्वती स्वामी महाराज छत्रपतींच्या राज्याभिषेकाला आले. त्या राजसिंहासनावर सर्वप्रथम मातोश्री जिजाऊ साहेबांना बसवलं. त्यांचं तोंड भरून खूप कौतुक करून आशीर्वाद दिला. अशी राजमाता, अशी लोकमाता जगात देशात होणे नाही असं त्यांच्या मुखातून वाक्य निघाले. आणि तदनंतर छत्रपतींना त्या राजसिंहासनावर बसून खूप मोठा आशीर्वाद दिला. मला वाटतं एवढा मोठा आशीर्वाद कुठल्या देवाला मिळाला नसेल, माणसांना मिळाला नसेल, संतांना मिळाला नसेल. एवढा मोठा आशीर्वाद प्रत्यक्ष स्वामींनी शिवरायाला दिला. शिवबा, युग उलटतील, वर्ष उलटतील, दिवस उलटतील, परंतु उभं जग, हा देश, ही संस्कृती तुझं नाव कधीच विसरू शकत नाही असा मी तुला आशीर्वाद देतो. म्हणून खरं तर आज 350 वर्ष उलटलेली आहे. 4 शतकं संपत आहेत. शिवरायांचं कार्य उलट बहरत चाललेलं आहे. याचा अर्थ काय? त्या कार्याला स्वामींचा आशीर्वाद आहे म्हणून चाललेलं आहे असं म्हणायला बिलकुल काटकसर अतिशयोक्ती करण्याचं प्रयोजन नाही. म्हणून आपणालाही कळकळीचं निवेदन आहे, हा देश, हा धर्म आणि ही संस्कृती ज्यांच्यामुळं टिकली त्यांचा जीवनादर्श आपण पुढील पिढ्यांच्या अंतःकरणापर्यंत कृपया पोचवावा एवढंच कळकळीचं सांगणं या कार्याच्या 18 विभागातला आहे. त्यातला पहिला विभाग मूल्यशिक्षण विभाग आहे, गर्भसंस्कार आहे, शिशुसंस्कार आहे. अशा गुरुजनांनी सर्वप्रथम आपला परिचय द्यायचा आहे. म्हणजे उद्या मातोश्री जिजाऊ साहेबांच्या निश्चित स्वर्गात त्या आपल्याला आशीर्वाद पाठवतील की आपलं वारसदार कोणीतरी महाराष्ट्रात, भारतात काम करतं आहे अशी त्यांना खात्री होईल. म्हणून या विभागाच्या वतीनं आपणाला जनजागृती, संस्कार केले तर संस्कृती टिकेन, संस्कृती टिकली तर धर्म टिकेन आणि धर्म टिकला तरच देश टिकेन हे वास्तव कोणालाही लपवता येत नाही. म्हणून आपणाला अत्यंत कळकळीचं सांगणं आहे, तुम्ही पुढील पिढ्यांवर संस्कार रोज करा. सणावाराला करू नका, रोज करा. तर तुमचं म्हातारपण, तर तुमचं वार्धक्य तुमच्या हातात राहील. अन्यथा या देशात वृद्धाश्रम अजून वाढीस लागते. तुम्हाला नाईलाजानं वृद्धाश्रमात जावं लागेल. ही वेळ जगात, देशात, गावात कुठल्याही पालकांवर येऊ नये असं कळकळीची विनंती आपण स्वामींना करावी. आणि असे पुंडलिक, असे श्रावणबाळ आपण घराघरात घडवावेत तरच संस्कृती टिकेल. केवळ आपल्या समस्या सुटल्या म्हणजे गंगेत घोडं नालं असं म्हणू नका. ही संस्कृती आपणाला टिकवण्याची जबाबदारी या महाराष्ट्रातल्या सर्व आबालवृद्ध माता भगिनींसह सर्वांवर आहे. म्हणून या विभागातून आमचे सेवानिवृत्त शिक्षक, गुरुजन सारे प्रतिनिधी एकवटलेले आहेत. आठवड्यातला काही वेळ शिक्षक, पालक, विद्यार्थ्यांपर्यंत ते पोचत आहेत. विद्यार्थ्यांना कसं शिकवावं, त्यांच्या स्मरणात अभ्यास राहील, कॉपी न करता ते कसे पास होतील, आईवडिलांनी त्यांच्याशी कसं वागावं, शिक्षकांनी त्यांना कसं शिकवावं
हे मेळ घालण्याचं काम या विभागानं हाती घेतलेलं आहे. आता शाळा सुरू झालेल्या आहेत. म्हणून हे अत्यंत महत्त्वाचं राष्ट्रीय कार्य आहे. आणि हे राष्ट्रीय कार्य, हे धर्मकार्य, हे देशकार्य जनमानसामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीत त्याचा उलगडा करून सांगायचा, ज्यामुळं द्वेष निर्माण होईल, गटतट निर्माण होईल अशी भाषा वापरू नये, हे कळकळीचं आवाहन आहे. म्हणून या विभागाकडे खूप महत्त्वाची जिम्मेदारी आहे. आपल्यात बसणारे काही गुरुजन प्रतिनिधी असतील त्यांनी आपण होऊन या विभागात काम करावं आणि या देशात एक संघ, एक संत, भारतीय संस्कृती तिचं आचरण करावं, इतरांपर्यंत पोचवावं, हा उद्देश या विभागाचा आहे. हे फार मोठं एक मिसाईल आहे. इतर जे मिसाईल लढाईत वापरतात ते माणसं मारण्यासाठी आहे, पण हे मिसाईल आहे माणसांना सुसंस्कारित करून सुरक्षित करण्याचं हे मिसाईल आहे. म्हणून हे आध्यात्मिक मिसाईल आहे. अशी ही 18 मिसाईल या कार्यानं घराघरात, मनामनात, गावागावात, केंद्राकेंद्रात निर्माण करण्याचं काम सुरू केलेलं आहे. यात जात पात, उच्च नीच, कनिष्ठ श्रेष्ठ हा कुठलाही दुजाभाव नाही. स्वामींच्या कार्यकालात गेल्या शतकामध्ये माणूस नावाची एकच जात आहे आणि माणुसकी नावाची एकच संस्कृती आहे, तिलाच मानव किंवा सेवेकरी म्हणतात, असं घोषवाक्य स्वतः स्वामींचं आहे. म्हणून आपणाला निवेदन आहे, आपण सारे भोळे बाबडे माणसं, उच्च नीच श्रेष्ठ कनिष्ठ या बाबी मनातही येऊ देऊ नका. म्हणून आपणाला कळकळीचं निवेदन आहे. असे हे 18 मिसाईल आपल्याला घराघरात मनामनात पोचवायचे आहेत. तर दुसरं मिसाईल प्रश्न उत्तर विभागाचं आहे. हे मिसाईल आम्ही का नाव दिलं? हे खरं मिसाईल आहे, माणसं सांभाळणारं मिसाईल आहे, सुसंस्कारित करण्याचं मिसाईल आहे, त्याला धीर देण्याचं मिसाईल आहे, मनोधैर्य आत्मविश्वास वाढवण्याचं मिसाईल आहे. मग याला मिसाईल का म्हणू नये? हे संवारक नाही. म्हणून हा दुसरा विभाग प्रश्न उत्तर प्रतिनिधी आलेले आहेत. ते दिवसभर आरती, संध्याकाळच्या आरतीपर्यंत आलेल्या भाविकांचे अश्रू पुसणं, त्यांना सन्मार्गाला लावणं, आपण लिहून दिलेल्या समस्यांचा उलगडा करणं, हे काम निरपेक्ष मनानं, निस्वार्थ बुद्धीनं आणि पारदर्शक कृतीनं हे व्रत घेऊन हे प्रतिनिधी, भगिनी आणि पुरुष प्रतिनिधी आपल्यासमोर उभे आहेत. आणि हे धर्मकार्य आहे, देशकार्य आहे, समाजकार्य आहे, छत्रपतींचं कार्य आहे. हे थांबता कामा नये. म्हणून कळकळीचं निवेदन आहे की ज्यांना आपल्या समस्या विचारायच्या आहेत त्यांनी आमच्या प्रतिनिधींशी कृपया सुसंवाद साधावा, एवढंच कळकळीचं सांगणं या विभागाचं आहे. पुढचा विभाग विवाह मंडळ आलेला आहे. आज सर्वात अवघड प्रश्न मुलामुलींच्या विवाहाचा आहे. तो ऐरणीवर आहे. त्यातही एक वेळी मुलींचं लग्न करणं सोपं आहे. तुम्हाला थोडं आश्चर्य वाटेल. सर्वात अवघड प्रश्न मुलांच्या विवाहाचा आहे. त्यातही मिळाली सूनबाई चांगली तर ठीक, खट्याळ सूनबाई मिळाली तर काय होईल हे ज्योतिषाने आम्हाला सांगू नये, तुम्हालाही सांगू नये. घराचं घरपण आणि देशाचं देशपण हे राहणार नाही. म्हणून पूर्वापार वडीलधाऱ्यांनी जपलेली भारतीय संस्कृती ही आमच्या माता भगिनींनी आज तगायत जिवंत नव्हे समृद्ध केलेली आहे. म्हणून या देशाला भारत माता उगाच म्हणत नाही. म्हणून आपणाला कळकळीचं निवेदन आहे, हुंडा न घेता, सोनं नाणं न घेता, साखरपुड्यात मुलामुलींची विवाह आपण ऋणानं बंधानं करावी, आईवडिलांना विचारून करावी. आज कॉन्व्हेंटमध्ये शिकणारी तरुण पिढी कुणाला न विचारता कोर्टात
नोंदणी विवाह करून मोकळे होतात आणि तेच कोर्ट 6 महिन्यानंतर त्याच कोर्टात त्या जोडप्यांना वादी प्रतिवादी म्हणून उभं राहावं लागतं. विवाहाचे 3-13 वाजलेले आहेत आणि घटस्फोटाचं वाढतं प्रमाण 50% पोचलेलं आहे. ही बाब देशासमोर चिंताजनक आहे. अनेक न्यायपालिकेतले न्यायदेवता आमच्याकडे येतात, हातबल होऊन येतात की आता आम्ही काय करावं. आमच्याकडे यावर उत्तर नाही. परंतु तुम्ही जर गत 50 वर्षापूर्वीचा सिंहावलोकन महाराष्ट्राचं भारताचं केलं, असे घटस्फोट पूर्वी होत होते का? पत्रिका न बघता केवळ ऋणानं बंधानं मुलामुलींची विवाह आमची जुनी माणसं पाहिल्याबरोबर पक्की करायची. कधी घटस्फोट फार कधी माहिती नव्हत्या. आता पत्रिका जमूनही घटस्फोट होतात. बदलत्या परिस्थितीला उत्तर देताना यात बदल होणं आवश्यक आहे. म्हणून आपण अत्यंत नम्रपणे मुलामुलींचे विवाह उतावीळपणानं करू नका. वयाची मर्यादा असताना करा, बालविवाह करू नका. कायद्याला धरून अध्यात्म स्वीकारा, असे संदेश विवाह मंडळातून सातत्यानं गाव पातळीवर द्यायचे आहेत. भारतात महाराष्ट्रात जेवढ्या ग्रामपंचायती आहेत, नगरपालिका आहेत, जिल्हा परिषद आहेत, यातल्या सदस्यांनी आपापल्या गावाला विकासाकडे न्यायचं असेल, तंटामुक्त, गुन्हामुक्त, चिंतामुक्त, दुःखमुक्त, ऋणमुक्त करायचं असेल, आमचं एक आवाहन आहे की तुम्ही बिना हुंड्यानं मुलामुलींची विवाह तुमच्या गावात बिना खर्चानं, अल्प खर्चानं करा. हुंडा न घेता करा. हे सामाजिक काम आहे. तुमचं आयुष्यभर लोक नाव घेतील. आणि त्यातही अजून एक दुसरी जबाबदारी आहे. जे आत्महत्या पीडित कुटुंब आहे त्यांच्या मुलामुलींची लग्न कोण करेल? सरकार थोडीच करणार आहे. देशाचं संरक्षण करणारे शहीद जवान त्यांच्या मुलामुलींची लग्न कोण करेल? ती आपल्याला करायची आहे. अनेक श्रीमंत लोक स्वतःच्या मुलामुलींची लग्न थाटामाटात करतात, तेढ निर्माण करतात, स्पर्धा निर्माण करतात, ऋण काढून सण करायला लावतात. या गोष्टी कृपया कायमच्या बंद व्हाव्यात, अशी एक सामाजिक चळवळ या कार्यानं हाती घेतलेली आहे. म्हणून आपण इथे आलेले नवीन प्रतिनिधी असाल, यात आपण काहीतरी वाटेकरी व्हा की आपल्या हातून समाजकार्य, देशकार्य, स्वामींचं कार्य झालं पाहिजे. केवळ फक्त गुण आला म्हणजे घरी बसायचं असं नाही. आपण कुणाचे देणेदार आहोत. म्हणून आपणाला कळकळीचं निवेदन आहे, आपण 10 कुटुंबियांचं कल्याण करून दाखवा. त्यांना सन्मार्गाला लावा, त्यांना मदत करा. गरिबांच्या मुलामुलींची विवाह करणं म्हणजे एक अश्वमेघ यज्ञ केल्याचं पुण्य तुमच्या खात्यावर जमा होणार आहे. एक लग्न लावणं गरिबाचं एक यज्ञ केल्याचं श्रेय आहे. अन्य कुठेतरी पार्टीत पैसे घालण्याऐवजी चांगल्या कामासाठी आपलं योगदान असावं, म्हणून आपणाला अत्यंत कळकळीचं सांगणं आहे. यात आपण भाग घेतला तर आपलं बघून बाकीचे लोक भाग घेतील. म्हणून गरिबांच्या विवाहाला आपण झुकतं माप द्यावं, हे कळकळीचं आवाहन सरकार कुठे कुठे बघणार आहे. किंवा हे कामं सरकारचे नाही, हे तुमचे आमचे कामं आहेत. म्हणून आपणाला कळकळीचं निवेदन आहे की प्रत्येक गावामध्ये विवाह मंडळं उभी करा. काही अडेल तर येथे उभ्या असणाऱ्या भगिनी प्रत्येक गावातल्या भगिनींना सहकार्य करतील, मदत करतील. विवाह मंडळ कसं उभं करायचं याविषयी मार्गदर्शन करतील. साधारण पोक्त वयाचे स्त्री पुरुष असतील, 50-55 वयाचे, त्यांनी आपण होऊन विवाह मंडळात भाग घ्यावा, हे कळकळीचं आवाहन. यावर खूप बोलता येईल, परंतु पुढचेही विषय आणि वेळ व्यापक आहे. पुढचा विभाग या ठिकाणी कृषी प्रतिनिधी आलेले आहेत. सध्या खरीपाचा हंगाम आहे. काही ठिकाणी पाऊस आहे, काही ठिकाणी अजिबात नाही.
विदर्भात काही ठिकाणी अजून पेरण्या नाही, पाऊस नाही. हा असमतोल दूर करण्यासाठी पर्जन्य सूक्ताचं अनन्यसाधारण महत्त्व, ज्या जिल्ह्यांमध्ये पाऊस नाही, आमच्या बळीराजानं सहानुभूतीपूर्वक आपल्या नित्यसेवेत पर्जन्य सूक्त दिलेलं आहे, त्याचं कृपया मनापासून पठन केलं तर पेरणी खोळंबणार नाही. काही ठिकाणी इतका पाऊस झाला तर पेरणी करायला वेळ नाही, परंतु 2 दिवसात पाऊस तुम्हाला सुट्टी देईन पेरणी करण्यापुरती. घाबरून जाण्याचं कारण नाही. म्हणून आपण पर्जन्य देवतेला अशी विनंती पर्जन्य सूक्त म्हणताना करावी की अनावृष्टी अतिवृष्टी आम्हाला नको आहे, सुवृष्टी व्हावी यासाठी पर्जन्य सूक्ताचं पठन करावं, हे कळकळीचं आवाहन आहे. खरीप हंगाम कसा करावा या संदर्भात या कृषी गीतेमध्ये मौलिक माहिती दिलेली आहे. त्यात माती परीक्षण कसं करावं, बीज पेरण्यापूर्वी मूठभर बी कसं रुजवावं, पाणी परीक्षण कसं करावं, त्यांना खतं कोणती द्यावी, रासायनिक खतं का वापरू नये, या साऱ्या बाबींची सूचना, मौलिक सूचना या कृषी गीतेत दिलेली आहे, ती आपण कृपया जाणून घ्यावी, समजून घ्यावी. शेतीच्या पडोशी भागात असणारी छोटी मोठी दैवत आहेत, काही क्षेत्रफळ संरक्षण करणारी दैवत आहेत, त्यांचा महासन्मान करावा. आमचे सर्व जाणकार बुजुर्ग शेतकरी आणि सेवेकरी पडोशी सर्वे नंबरमध्ये जिथे जिथे म्हसोबा, मावलाया, मुंजा, वेताळ, झोटिंग इत्यादी जी दैवतं आहेत त्यांना एक भाकरी, कांदा, चटणी, नारळ दरमहा अर्पण करतात. घरी प्रसाद आणायचा नसतो, तो तिथे ठेवायचा असतो. हे बुजुर्ग लोकांनी नव्या पिढ्यांना सांगावं, म्हणजे शेतीत नुकसान होणार नाही, तुमच्या कष्टाला यश मिळेल, हे वास्तव लपवता येत नाही. यावर खूप बोलता येईल. येणेप्रमाणे आपण या ग्रंथाची जर आपण पानं चालली तर आपणाला निश्चितपणे शेतीविषयी जे अज्ञान आहे ते दूर करता येईल. आणि शेतीवर अवलंबून असणारे 55 लघुउद्योग आहेत. शेतकऱ्यांच्या मुलांना पायावर उभं करण्यासाठी शेतीत कसं कामकाज करावं याविषयी सूत्रबद्ध मार्गदर्शन कृषी महोत्सवातून शेतकऱ्यांच्या मुलांना केलं जातं. त्यात बचत गटांचा समावेश आहे. जो माल खूप पिकतो त्याचं वर्गीकरण करण्याचं शिकवलं जातं आहे. कांदा डाऊन झाला तर फेकावा लागतो. त्याच कांद्याची जर पावडर बनवली ती वर्षभर टिकते. अशा काही सुलभ बाबी संशोधनाच्या समोर आलेल्या आहेत. म्हणून आपणाला कळकळीचं निवेदन आहे की कृषी विभागाचं अनन्यसाधारण महत्त्व समजून घ्या. तर पुढचा विभाग, त्या ठिकाणी डॉक्टर लोक आलेले आहेत आणि इथे प्रति गुरुवार रविवारी शेकडो रुग्ण असाध्य आजार, कॅन्सरसारखे आजार घेऊन येतात. हा दवाखाना नाही, हे स्वामींचं प्रधान केंद्र आहे, दवाखाना नाही. परंतु दवाखान्यात ज्यावेळी उपचार लागू पडत नाही, उपाय करूनही उपयोग नाही, शेवटची घटका म्हणून अत्यंत श्रद्धेनं ते रुग्ण स्वामी चरणाशी नतमस्तक होत आहेत. आणि अत्यंत श्रद्धेनं हा दवा ज्यावेळी ते आचरणात आणतात, घेतात, प्राशन करतात, 3 आठवड्यात ते रुग्ण ठणठणीत बरे होतात. गेल्या 2 दशकामध्ये काही लाखावर कॅन्सर बरा होण्याची औषधं इथे उपलब्ध आहे. अर्थात बिना वेदना, बिना शस्त्रक्रिया. फार तर फार ती औषधं कडू तुरट आहेत, डोळे झाकून घ्यावे लागतात एवढंच. बिना केमो, बिना शस्त्रक्रिया, बिना वेदना त्याचा समावेश. ज्यांना आवडेल पटेल त्यांनी घ्यावं, सक्ती नाही, ऐच्छिक भाग आहे. म्हणून इथे डॉक्टर लोक दर गुरुवार रविवारी आपली सेवा मूल्य रुजू करत असतात.
गरजूंनी त्याचा लाभ घ्यावा आणि कॅन्सर होऊ नये म्हणून आपल्या प्रश्न उत्तराच्या मागच्या पेपरवर कॅन्सर बरा करण्याची आणि होऊ नये त्यासाठी दक्षता घेतलेली आहे. त्यासाठी आहारात काही पदार्थ वर्ज्य करायचे आहेत. त्यामध्ये उडीद, बाजरी, मका, हिरवी मिरची, वांगी याचा समावेश आहे. म्हणून आपण हे पदार्थ कृपया जर त्याज्य केले तर दवा लागू होईल आणि तो रुग्ण लवकर बरा होईल. आमच्या भगिनींच्या मसाल्याच्या डब्यामध्ये डझनभर औषधं आहे. भगिनींनी त्या मसाल्याच्या डब्याकडे जरा लक्ष दिलं. त्यात हळद आहे, जिरं आहे, मिरं आहे, तेजपान आहे, असे डझनभर औषधं आहे. त्याचा जर वापर आपण स्वयंपाकासाठी केला, आम्ही जाणीवपूर्वक सांगतो तुमच्या घरात एकही सदस्य आजारी पडणार नाही. ही डॉक्टरची भूमिका स्वयंपाक करणाऱ्या भगिनींनी घ्यावी हे कळकळीचं निवेदन आहे. जुन्या आमच्या अनपढ भगिनी स्वयंपाक खूप चांगल्या बनवायच्या. हल्ली नवी पिढी तेवढं समंजसपणानं श्रद्धेनं तिकडे बघत नाही. पायात पायतनं असतात, समोर टी व्ही असतो, हातात मोबाईल असतो. स्वयंपाकाकडचं सारं दुर्लक्ष या वस्तू करतात. त्यामुळं पाकशास्त्राकडे अन्नपूर्णा मातेचा आशीर्वाद मिळण्यासाठी जुन्या भगिनींनी नव्या भगिनींना तत्सम मार्गदर्शन करावं हे कळकळीचं आवाहन आहे. हा आरोग्यशास्त्राचा विभाग आहे, कुटुंबशास्त्राचा विभाग आहे. कुटुंबात आपलं आरोग्य अबाधित राहण्याचा विषय आहे, उगाच कोणाला हिणवण्याचा विषय नाही. हे कळकळीचं निवेदन आहे. म्हणून आरोग्य विभागातून भगिनींनी याकडे लक्ष द्यावं. तर पुढचा विभाग वास्तुतज्ञ प्रतिनिधी इथे आलेले आहेत, त्यांनी आपला परिचय द्यावा. वास्तूचं वास्तूपण आणि रात्री डोकं टेकल्याबरोबर 4-5 तास कमीत कमी झोप आली पाहिजे, त्याला खरा श्रीमंत म्हणतात. अर्थात इथे बसलेले आलेले सर्व भाविक भगिनी खरंच श्रीमंत आहे असा आमचा दावा आहे. डोकं टेकल्यावर त्यांना 4-5 तास झोप येते, त्याला खरं श्रीमंत असं गीतेत आणि टिळकांनी सुद्धा म्हटलेलं आहे. त्याला खरा श्रीमंत म्हणतात. आज जे जगात मोठे श्रीमंत असणारी माणसं रात्री 2-2, 3-3 वाजेपर्यंत झोपेच्या गोळ्या खाऊ नये, त्यांना झोपा येत नाही, ते कर्मदरिद्री आहे, ते श्रीमंत नाही. परंतु इथे बसलेले सारेच भगिनी पुरुष मनानं श्रीमंत आहे असं म्हणायला अतिशयोक्ती नाही. म्हणून आपणाला निवेदन आहे, म्हणून वास्तूची रचना वास्तूप्रमाणे असावी. त्यात बंद पडलेली घड्याळं नसावीत. फुटलेले भांडे, तुटलेल्या चपला, फाटलेले कपडे, अडगळीचं सामान, ज्या वस्तू वापरतच नाही त्या घरात असू नये. आग्नेयेला पाणी, नैऋत्येला पाणी, नैऋत्येला प्रवेश, ईशान्य दिशेला टॉयलेट किंवा जिना आणि किचनला काळ्या रंगाचा दगड लावू नये, कडप्पा लावू नये. इथे बसलेल्या काही भगिनींच्या घराला हौशेनं काळा दगड लावलेला आहे. अशा भगिनींनी कृपया हात वरती करा, म्हणजे मला त्यावर उत्तर देता येईल. थोडेसे हात वरती आलेत, घरी जाऊन घाबरून जाऊ नका. पहिली गोष्ट, भीती इथेच सोडून द्या. घरी गेल्यावर एक ऑइल पेंटचा पांढरा किंवा पिवळ्या रंगाचा डबा घेऊन आणि जेवढा काळा भाग आहे त्याला पिवळा किंवा पांढरा करा. तिथेच 7:30 संपली समजा. म्हणजे इतकं सोपं हे शास्त्र तुमच्यापर्यंत आमच्या प्रतिनिधींनी ज्ञानदान 1 ते 4 मधून पोचवलेलं आहे. काळजी करण्याचं कारण नाही. म्हणजे आमच्या भगिनींनी जर ठरवलं, त्या स्वतः वास्तुतज्ञ होऊ शकतात, कुठेही न जाता. या ग्रंथाचा आधार घ्या, याची चित्र बघा आणि त्याप्रमाणे करा. हे कळकळीचं निवेदन आहे.
यापेक्षा अजून सोपं काय सांगणार. तथापि पुढचा विभाग कायदेशीर सल्लागार म्हणून वकील आणि न्यायमूर्ती आलेले आहेत. कुठलंही स्वामींचं कार्य, धार्मिक कार्य, आध्यात्मिक कार्य हे कायद्याच्या चाकोरीतून करावं. म्हणून आपण यांचं मार्गदर्शन आपण कृपया घ्यावं. ज्यांना दैनिक, साप्ताहिक सेवा केंद्र निर्मिती करायची आहे त्यांनी कायद्याच्या चाकोरीतून वाटचाल करावी, हे कळकळीचं आवाहन. पुढचा विभाग या ठिकाणी प्रशासकीय कामकाज आणि प्रशिक्षण प्रतिनिधी समेत उर्वरित 8 प्रतिनिधी आलेले आहेत. त्यांनी देखील आपला परिचय देताना युवा प्रबोधन प्रतिनिधी, वेदविज्ञान प्रतिनिधी, देश विदेश अभियान प्रतिनिधी, दुर्ग अभियान प्रतिनिधी, स्वयंरोजगार प्रतिनिधी, पर्यावरण पूरक प्रतिनिधी, पशुगोवंश प्रतिनिधी, माहिती तंत्रज्ञान आणि याज्ञिकी प्रतिनिधी, एवढे प्रतिनिधी आहे. हे कार्य केवळ 11 माळा जप आणि फोटो ठेवला आणि आरती केली एवढ्यापुरतं मर्यादित नाही. हे बाकीचं काम जनतेपर्यंत कोण पोचवेल? त्या कामाचे आपण भागीदार आणि पाईक आहात असं म्हणायला अतिशयोक्ती नाही. अतिवृष्टी टाळण्यासाठी, वादळ थांबण्यासाठी हा भगवा ध्वज काम करतो. आत्ता जो मृगाचा पाऊस हलका पडतोय तो जमिनीची भूक भागवण्यासाठी, वर्षभर पिण्याचं पाणी मिळण्यासाठी त्याची गरज आहे. यातून कुठलेही नुकसान होऊ नये अशी सुवृष्टी व्हावी म्हणून पर्जन्य सूक्ताचं वाचन करावं. वादळ थांबवायचं असेल त्या या ध्वजाखाली बसून हनुमानाचं स्तोत्र वाचावं तथा हनुमान चालिसा वाचावा, हनुमानाचं लांगोलास्त्र वाचावं. हनुमानाची कितीतरी स्तोत्र आहेत, पैकी आपण ती करावीत. भूकंप जागोजागी अटळ आहेत. हे भूकंप यंत्र आहे आणि आपल्या पूर्वाचार्यांनी या देशाला सुरक्षित ठेवण्यासाठी या भुवनेश्वरला, ओरिसा राज्यात भूकंप देवतेचं स्थान निर्माण केलेलं होतं आणि आहे. आज त्याकडे भारतीयांचं पूर्ण दुर्लक्ष आहे. ते लक्षित करण्यासाठी आम्ही प्रत्येक गावामध्ये त्याच्या प्रतिकृतीची स्थापना मारुती मंदिरात किंवा सेवा केंद्रात केली तर वरील घटना टळतील. मनुष्य हानी, वित्त हानी टळू शकेल म्हणून याची रचनात्मक पद्धत आमच्या प्रतिनिधीकडून कृपया आपण समजावून घ्यावी आणि देशाला सुरक्षिततेकडे सहानुभूतीपूर्वक न्यावं हा त्यामागचा महत्त्वाचा उद्देश आहे. येणेप्रमाणे हे सगळे 18 मिसाईल गावोगावी घराघरात पोचवताना शेवटचा विभाग मराठी अस्मिता आणि भारतीय संस्कृती आमच्या माता भगिनींनी जिवंत नव्हे समृद्ध केलेला विभाग आहे. त्यांनी परिचय देऊन उभं राहावं. आलेल्या भगिनींना अत्यंत प्रेमानं मराठी अस्मितेबद्दल, भारतीय संस्कृतीबद्दल थोडंसं मार्गदर्शन करावं. खरं तर आज काही भगिनी अत्यंत आपुलकीनं 2 प्रश्न घेऊन आलेले आहेत. माझ्याकडे मागाशी शेकडो पेपर लेखी स्वरूपात आम्ही सोडवताना बघितले. त्यात मोठ्या प्रमाणात व्यसनाधीनता हा एक प्रश्न आहे, डोक्यावर वाढणारं कर्ज हा दुसरा प्रश्न आहे. हे बहुतांशी मोठ्या प्रमाणात आहे. मग बाकीचे जे प्रश्न आहेत, मुलांची शिक्षणं, आरोग्य, विवाह, अपत्य, कर्जबाजारीपणा, वास्तुविषयक, शेतीविषयक, व्यापारविषयक, नोकरीविषयक या साऱ्या प्रश्नांवर उत्तरं लेखी स्वरूपात दिलेली आहे. तथापि हे 2 प्रश्न बहुतांशी बऱ्याच भगिनींचे आहेत.
त्यावर उत्तर देताना व्यसनाधीनता कायमची बंद करण्यासाठी हे रुद्रयंत्र आणि शंकराची पिंड आहे. आणि बसलेल्या सर्व भगिनींच्या घरी शंकराची पिंड आहे, दुमत नाही. तिला कसं ओळखावं तुम्ही? म्हणून शेजारी रुद्रयंत्र असू द्यावं, पाण्याचा अभिषेक करावा, त्यावर महिम्न आपल्या नित्यसेवेत आहे किंवा रुद्र आहे. पैकी आपण महिम्न किंवा रुद्र किंवा दोन्ही वाचले तरी चालतील, वेळेचा अपव्यय न करता. आणि त्या ताटात साचलेलं तीर्थ व्यसनाधीन, तापट, विकलांग, मांसाहारी, मद्यपी, धूम्रपी या लोकांना तुम्ही ते तीर्थ चहातून पाण्यातून प्यायला द्या. पिण्याच्या पाण्यात वापरा, सर्वांना वापरा. महिन्याभरात सुंटे वाचून खोकला जाईन आणि तुमचे सारे सदस्य शाकाहारी आणि निर्व्यसनी होते. हे कुणाला नको आहे? म्हणून इथे बसलेल्या भगिनींनी डोळ्यात तेल घालून पहिलं तुमचं कुटुंब निर्व्यसनी आणि शाकाहारी बनवा. बाकी सगळ्या समस्या आपोआप निर्मूलन होतील, यात संदेह नाही. दुसरा प्रश्न, वाढणारं कर्ज. दूरदृष्टिकोन नसल्यामुळं तथा स्पर्धेमुळं, या जीवघेणी स्पर्धामुळं अनेक लोकांनी डोक्यावर कर्ज केलेलं आहे. अनेक कारणं आहेत, ते कारणं आम्ही सांगणार नाही, तुम्हाला माहीत आहे. काही लोक ऋण काढून सण करण्याची सवय आहे. हे कुठेतरी थांबलं पाहिजे. म्हणून त्यासाठी श्रीयंत्राचा आपण वापर करावा. हे श्रीयंत्र आहे, हे लक्ष्मी नारायणांचं आसन आहे. लक्ष्मीचं वाहन कमळ आहे. तिला कमळ फार प्रिय आहे. कमळ पाहिलं की लक्ष्मी आपल्याला आशीर्वाद देते. परंतु एवढी कमळं तुम्हाला आता मिळणार नाही. तथापि कमळाच्या फुलातून प्राप्त झालेलं बी, त्याची केलेली माळ, त्याला कमळगड्डा म्हणतात. ती माळ त्या यंत्रावर अर्पण करावी. आणि दुसऱ्या हातात तुळशीची माळ भगवान विष्णूंना प्रिय आहे. त्यांना तुळसशिवाय दुसरं काही प्रिय नाही. आणि या तुळशीच्या माळेवर आपल्या नित्यसेवेत विष्णू गायत्री, लक्ष्मी गायत्री, कुबेराचा मंत्र, व्यंकटेश स्तोत्र आणि त्रिसुक्ताचं पठन करणाऱ्या भगिनींच्या डोक्यावर कधीही कर्ज राहत नाही. ही उपासना आपण फावल्या वेळेत करावी किंवा रात्री करावी, जेव्हा वेळ मिळेल तेव्हा. तथापि प्रतिपौर्णिमेला आमच्या साऱ्या भगिनी घरचे घरी लक्ष्मी प्राप्तीची उपासना करतात. त्याला सत्यनारायण व्रत म्हणतात. इथे जमलेल्या सेवेकरी असणाऱ्या भगिनी हे सातत्यानं करतात. तथापि ज्या भगिनी प्रतिपौर्णिमेला स्वतः सत्यनारायण करतात, ही मराठी 5 अध्यायाची पोथी वाचतात, वाटीभर शेऱ्याचा प्रसाद करतात, पाटावर 3 सुपाऱ्या मांडतात, त्याला मुठभर गहू मुठभर तांदूळ लागतात. 50 किलो 100 किलो लागत नाही, तेवढं आपल्या घरात आहे. आणि अशा पद्धतीत सत्यनारायण ज्या भगिनी प्रतिपौर्णिमेला करतात, कृपया त्यांनी हात वरती करावे. जवळपास 50% हात वरती आहेत, 50% भगिनी नव्या आहेत. आता त्यांना कोण सांगेल? तुम्हालाच सांगावं लागेल. तुम्ही जर 10 भगिनींना सांगितलं, त्या 10 भगिनींचं पुण्य तुमच्या खात्यावर जमा. भला करो भला होगा. आपण लोकांना चांगलं सांगितलं तर स्वामी आपलं भलं करतील. म्हणून लोकांना सांगत जावं. याला ग्राम अभियान म्हणतात. म्हणून हा ग्राम अभियानाचा कानमंत्र स्वामींनी साऱ्या भाविकांना दिलेला आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीची आहे, तू लढ, असा संदेश स्वामींनी दिलेला आहे. मग तुम्ही संकोचपणानं मागे का राहता?
म्हणून तुम्ही इतरांना सांगा, पटेल दिया उसका भला न दिया उसका भी भला, हम तो फकीर है, ही कबीराची वाडी आहे. म्हणून येणेप्रमाणे जर आपण या सर्व बाबी भगिनींना सांगितल्या, पुरुषांना सांगितल्या, लोक सन्मार्गाला लागतील, गुन्हेगारी थांबेल. देशामध्ये आज अनेक प्रकारचे गुन्हे रोज घडत आहेत, अपघात घडत आहेत, रोज वाईट बातम्या ऐकायला येत आहेत. परंतु आज तागायत 80 वर्षात एकही सेवेकऱ्यांचा, नियम पाळणाऱ्यांचा अपघात झालेला नाही किंवा कुठलंही नुकसान झालेलं नाही, त्याची हमी स्वामी घेतात. म्हणून मगाशी हात तुम्ही वरती केले, आम्हाला सेवेकरी व्हायचं आहे. जेणे ईश्वर मात्रा घ्यावी त्याने पथ्य सांभाळावी. एवढं जर आपण कानमंत्र ऐकला तर तुमचं जीवन निश्चितपणे सुखी, समृद्धी, सुरक्षित झाल्याशिवाय राहणार नाही. तथापि आज पोलिसही बोलायला लागलेत की महिला सुरक्षित नाही. अनेक लोक बोलतात, वृत्तपत्र बोलतात, आम्ही सांगतो महिला सुरक्षित आहेत. जिजामातेचा त्याने आदर्श घ्यावा, हातात 2-2 काचेची कंकणं घालावी. जिजामातोश्रींनी फार मोठं मिसाईल भगिनींना मनशांतीसाठी, सुरक्षेसाठी, संस्कृती टिकवण्यासाठी सप्तशती ग्रंथात 11 अलंकार दिलेले आहेत. त्यात कंकण नावाचं एक आयुध आहे, ते फार मोठं मिसाईल आहे. तुम्हाला त्याची कल्पना आहे की नाही मला माहीत नाही, पण अनादी कालापासून ग्रामीण भागात भगिनी कधी कधी भांडतात बघा. कधीतरी भांड्याला भांडं लागतं. भांडण्यापूर्वी महिला काय करतात, करकचून ती कंकणं मागे घेतात. जशी जशी कंकणं मागे घेतात तसं तसं त्या देहामध्ये आदिमाया शक्तीची ऊर्जा निर्माण होते. भांडण्यासाठी नको, चांगलं काम करण्यासाठी, संरक्षण होण्यासाठी. आणि कॉन्व्हेंटमध्ये उद्या शिकलेले म्हणवणारी जी नवी पिढी आहे त्यांना तुम्ही काचेच्या 2-2 कंकणं घालून बघा. त्यांच्यात एक वेगळी दैवी शक्ती, विज्ञानातून बोलायचं झालं तर ऊर्जा शक्ती त्या देहामध्ये प्राप्त होईल. समोर वर डोळा करून कोणाची हिंमत होणार नाही आणि महिलांचं सुरक्षित राहतील एवढं आशीर्वाद जिजाऊ मातेनं तुम्हाला दिलेला आहे. त्याचा वापर करा. हे कळकळीचं निवेदन आहे. सर्व डॉक्टर लोकांना सांगा, नास्तिक लोकांना सांगा की या आयुधामध्ये, या मिसाईलमध्ये काय ताकद आहे. बऱ्याच वेळा भगिनी स्वयंपाक करताना कंकणं मागे पुढे घेतात. त्या मनगटामध्ये विज्ञानातून बोलायचं झालं तर 3 बटणं आहेत. कफ नाडी, वात नाडी, पित्त नाडी. ज्यावेळी ती कंकणं मागे पुढे घेतात त्या मिनिटाला थकवा नष्ट होतो, आत्मविश्वास वाढतो. म्हणून कंकणं घालायची असते. हे शास्त्रीय कारण, वैज्ञानिक कारण नव्या पिढ्यांना तुम्ही सांगा तर त्यांना कळेल. हे कळकळीचं निवेदन आहे. अधिक वेळ मी घेणार नाही. आपण गेले काही तास या पुण्यभूमीत प्रचंड श्रद्धेनं इथे बसलात. आम्हाला खात्री आहे महाराजांचा आशीर्वाद तुम्ही तुमच्या घरपोच घेऊन जाल. 3 अध्याय 11 माळा जप पंचमहायज्ञ केल्यानं काय होतं हे तुम्ही घरी गेल्याबरोबर तुम्हाला समजेल. तथापि तुम्ही इथे जी काही तोडकी मोडकी सेवा केलेली आहे, घरी जाईपर्यंत तुमचे कामं मार्गी लागतील असा आमचा कयास आहे. म्हणून आपण सेवेकरी व्हा. दरमहा 10 सेवेकरी जोडा. हा संदेश घेऊन आपण दिव्यानं दिवा, ज्योतीनं ज्योत लावावी एवढंच कळकळीचं सांगून पुरुष प्रतिनिधींनी गुरुवार उपोषण करावं, संध्याकाळी सोडावं. भगिनींनी मंगळ किंवा शुक्रवार भगवतीचे उपवास करावेत. कुलधर्म कुलाचार करावेत. वर्षातून एकदा तरी खंडोबाला आणि देवीला जाऊन सन्मानित करावं तर स्वामी काम करते. हे पण लक्षात ठेवा. महाराष्ट्रात अजूनही अशी 90% कुटुंब आहेत की त्यांना देवीच माहिती नाही.
खंडोबा माहीत नाही, मग कसं होणार? अज्ञानपणामुळं अनेक अनर्थ झालेले आहेत, हे सांगायला नको तुम्ही सुज्ञ आहात. म्हणून आपण पहिलं देवी कोणती आहे, खंडोबा कोणता आहे, हे क्षत्रपतींनी लिहिलेल्या क्षात्रधर्मात त्याची अधिक माहिती आहे. इथे जे भाग्यवंत लोक आहेत, ज्यांच्याजवळ तो क्षात्रधर्म आहे, त्यांनी हात वरती करावे. धन्यवाद. ज्यांना कुळ गोत्र देवी माहीत नाही, क्षत्रपतींनी 350 वर्षापूर्वी आम महाराष्ट्राला, भारताला देवी खंडोबा शिकवलं, गोत्र शिकवलं, सर्वांना सज्ञानी बनवलं. ती परंपरा पुढे आपणाला नव्या पिढ्यांपर्यंत टिकवायची आहे. यातला बोध आपण कृपया घ्यावा. अधिक वेळ न घेता वेळेला आणि विषयाला विराम करण्यापूर्वी उद्या 21 जून योगिनी एकादशी, आंतरराष्ट्रीय योग दिन आहे. उत्तरायण संपत आहे, दक्षिणायन सुरू होतं आहे आणि 22 जूनला भागवत एकादशी आहे. त्या दिवशी सारे सेवेकरी भागवत ग्रंथ वाचतात घरचे घरी. यूट्यूबवर संध्याकाळी 7 वाजता त्याचं प्रकाशन होतं किंवा प्रदर्शित केलं जातं. आमच्या प्रतिनिधींनी तो छोटा भागवत, त्याचा ग्रंथपरिचय करून द्यावा आणि जन्मजन्मांतरीचे शाप, ताप, दैन्य, दुःख, उपद्रव, संकट यातून मुक्त व्हावं, त्याला भागवत म्हणतात. म्हणून आपण आगामी 27 जून ते 4 जुलै या काळात जाणार आहोत भगवान श्रीकृष्णांच्या पुण्यभूमीत, ज्यांच्या पदस्पर्शानं मथुरा पावन झाली. तिथे 7 दिवसाचं भागवत पारायण आहे. ज्यांना 7 दिवस शक्य नाही, त्यांनी शेवटच्या दिवशी श्री चक्रराज पूजन सत्यनारायण सोहळ्यात हजेरी लावावी, त्यात सहभाग घ्यावा, एवढी त्यांना संधी मिळालेली आहे. जे भाग्यवंत पुण्यवंत असतील त्यांना भगवान श्रीकृष्ण निश्चित बोलून घेतील, त्यांना स्वामींचा आशीर्वाद मिळेल असं म्हणायला अतिशयोक्ती नाही. म्हणून आपण या सर्व बाबी आमच्या प्रतिनिधींकडून सहानुभूतीपूर्वक समजून घ्याव्यात, एवढंच सांगून पुन्हा एकदा आपणा सर्वांना मनापासून अंतःकरणपूर्वक शुभेच्छा आणि धन्यवाद देऊन आपण हात जोडून सामुदायिक प्रार्थना म्हणून, प्रार्थनेनंतर सर्वप्रथम पहिला मान भगिनींना दिला जातो. कारण भारतीय संस्कृती आमच्या माता भगिनींनी जिवंत आणि समृद्ध केलेली आहे. म्हणून या देशाला भारत माता म्हणतात. अमेरिका माता म्हणत नाही, चीन माता म्हणत नाही, जपान माता म्हणत नाही, जर्मन माता कोणी म्हणत नाही. भारतालाच का म्हणतात? त्याला कारण आमच्या माता भगिनी आहेत. म्हणून भारत मातेचं असामान्य महत्त्व नव्या पिढ्यांना आपण सांगण्यासाठी हा सर्व खटाटोप, केलेली सेवा स्वामींच्या चरणावर आपण रुजू करू, हात जोडून प्रार्थना करू आणि सर्वप्रथम नंबर 1च्या गेटनं भगिनी मौनानं औदुंबर यज्ञशाळा समाधी मठाला केवळ वळसा घालतील. दरबारात उभं राहून स्वामींना प्रार्थना हात जोडतील, जागेवर बसतील. पाठोपाठ पुरुषवर्ग त्याचं नंबर 2च्या गेटनं आगमन होईल आणि पुढील मार्गदर्शन आमचे प्रतिनिधी आपणाशी संबोधित करतील. आज दिवसभरात बहुविध उपक्रम, ऐच्छिक काही ज्यांना प्रश्न विचारायचे नाही त्यांना यज्ञभूमीत स्वायत्तता दिलेली आहे. जे निरपेक्ष कृतीनं यज्ञभूमीत प्रश्न न विचारता सेवा रुजू करतील, घरी जाईपर्यंत स्वामी त्यांचं काम करतात, असा 50 वर्षाचा अनुभव आहे. म्हणून ऐच्छिक कृतीनुसार आपण यात सहभाग घ्यावा, एवढंच कळकळीचं सांगून आपण प्रार्थना करू आणि हे सत्र या ठिकाणी थांबू. श्री स्वामी समर्थ.